श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा याविषयी हर्षदास संजय बोरकर यांचे विचार. आज ऐकूया तिसरा भाग. आपलं शारीरिक स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य उत्तम राखायचं काम आपल्या भावना करतात. खरंच आपल्या भावना नियंत्रित करतात आपलं शरीर आणि मन. आपण जर तणावाखाली असू तर आपलं शरीर आणि मनही आखडलेलं राहतं. ह्याचा अनुभव आपण घेतोच. तसंच जर आपले भाव प्रसन्न असतील तर शरीरही मोकळं आणि मनही मोकळं ढाकळं राहू शकतं. त्यावेळी आपलं बोलणंही मनमोकळं असतं. पहा, दुःखी भावना मनात दाटून आल्या असतील तर शरीर हालचालीही मंद गतीनं करतं आणि राग मनात साठला असेल तर हालचालींना वेग येतो. आपल्या देहबोलीवरून आपल्या अंतर्मनातल्या भावना समोरचा ओळखू शकतो. लग्नसराईतली आपली लगबग आणि वधूला निरोप देतानाचं रेंगाळणं या देहबोली पुरेशा बोलक्या असतात. हे झालं एक उदाहरण. पण अशा प्रकारे आपल्याही नकळत भावना आपल्याला त्यांच्या हातातली कठपुतळी बनवू शकतात. मग आपण या भावनांवरच नियंत्रण ठेवू शकलो तर भावना जागृत होणं साहजिकच असतं. पण जसं व्यायाम करून झाल्यावर सतरंजीची घडी करून ठेवतो, व्यायामाचे कपडे बदलून टाकतो आणि स्वच्छ आंघोळ करून नेहमीच्या कपड्यात वावरू लागतो, अगदी तसंच एखाद्या भावनेचा उद्रेक होऊ दिल्यावर त्याचा निचरा करून नव्या कामाला लागताना ती भावना कपड्यांप्रमाणे बदलून टाकूया. सकाळच्या घाईच्या वेळेत कामवाली आली नाही म्हणून स्वतः तिरीमिरीत सगळीच कामं आटपावी लागतात. रागाच्या भरात ती भराभर होतात सुद्धा. पण आता सगळं आटपून कामावर जायला निघताना तीच रागाची भावना बरोबर बाळगली तर दिवसभरातल्या महत्त्वाच्या कामावर त्याचा परिणाम दिसू लागतोच. बरोबरच्या लोकांवर चिडचिड, कामात चुका, सोप्या गोष्टी अवघड, असं सगळं होऊन बसतं. तेच दुःखाबाबत सुद्धा एका ठिकाणची कटू भावना दुसऱ्या ठिकाणी वाहत न्यायलाच नको. आपलं मन प्रवाही ठेवूया. डबक्यासारख्या त्यात भावना नको साचायला, नाहीतर त्याचा कुजून वास येऊ लागेल. मनातले जे कप्पे असतात ना त्याचा वापर करूया. एका भावनेसाठी एक कप्पा, इतर कामाच्या वेळी, भेटीगाठींच्या वेळी तो बंद. दुसरा कप्पा उघडून त्यातली भावना काम साधायला वापरूया. कधी मरगळ फारच लांबली, नाहीच कप्पा बंद करता आला तर छानसं संगीत ऐकूया, हसऱ्या बाळाशी गप्पा मारूया, दुसऱ्याचा आनंद वाटून घेऊया, आवडत्या व्यक्तीला भेटूया. हवा तो कप्पा अलगद उघडेल पहा. आपलं मन ना मिसळणीच्या डब्यासारखं असतं, विविध रंगी, विविध गंधी. म्हणून तर आयुष्याला चव आहे ना. कप्प्यांची उघडझाप करत राहू. सगळ्या भावना आपल्याच तर आहेत, त्यांचा आदर करूया, त्यांना समजून घेऊ आणि प्रमाण मात्र आपल्या हातात ठेवू. म्हणजे आनंदाचा कप्पा भला मोठा तर द्वेषाचा अगदी उलुसा. शेवटी काय हो, आनंद करता तर जगतो आपण. तो जिथे शोधता येईल तिथे तिथे शोधायचा आणि वाटत राहायचा. भावनांचा लगाम आपल्या हातात ठेवलात ना की पहा, आपल्या यशाचा वारू असा डौलात दौडत जाईल. आपलं भावनिक स्वास्थ्य जपणं फक्त आपल्या हातात आहे. आपण ठरवायचं कठपुतळी व्हायचं की मुक्त विहरायचं. विविध भावना जरी अंतरी, हसून करावी पाटी कोरी. चिंतन या कार्यक्रमामध्ये आरोग्यम धनसंपदा याविषयी हर्षदास संजय बोरकर यांचे विचार आत्ताच आपण ऐकले. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.